सरकारच्या 10 वर्षाच्या काळात 32 वेळा कांदा निर्यात बंदी करण्यात आली आहे। यामुळे आजचा शेतकरी मेटाकुटीस आलाय आणि या परिस्थितीला केवळ भाजप सरकार जबाबदार असून अत्यावश्यक आणि मूलभूत गरजेच्या वस्तूंवर सरकारने जीएसटी लादल्यामुळे एक प्रकारे ही देशातील जनतेची लूट आहे। सरकारचा हा खटाटोप केवळ मोठ्या उद्योजकांना पोचण्यासाठी आहे। एकीकडे सरकार देशातील निवडक लोकांना 16 लाख रुपये कर्जमाफी देतं, मात्र कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांनी 2.5 लाखाची कर्जमाफी होत नाहीये। हे सरकार केवळ शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या विरोधातील सरकार आहे। अशा सरकारला उलथून पाडण्याची गरज असल्याचं आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयदत्त होळकर, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी आमदार कल्याणराव पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख जयंत दिंडे, युवा नेते संभाजी पवार, कुणाल दराडे, संजय बनकर, रतन बोरणारे आदींनी आपल्या भाषणातून केलाय। तर निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठवणे म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे। शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनीच हे सरकार घालवलं पाहिजे, असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी यावेळी व्यासपीठावरून बोलताना केलंय। यावेळी येथील सभेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। 8 डिसेंबर 2023 पासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचं सत्र या केंद्र सरकारने चालू केलं। कांद्याला चांगला बाजारभाव असताना निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव नाही। सातत्याने शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, रस्ता रोको केली, निवेदनं दिली, परंतु सरकारने दखल घेतली नाही आणि आता पार उन्हाळ कांदा हे पीक शेतकऱ्याच्या हातातून निम्म्याच्या वर निघून गेल्यानंतर आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला, या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचा फायदा होणार नाही, कारण अटी शर्ती टाकून हा निर्णय घेतला आहे। आज 1 टन कांदा निर्यात करायला $550 ही एक्सपोर्ट ड्युटी लावली आहे आणि रुपयामध्ये $550 जर कन्वर्ट केले तर ते 45,600 रुपये होतात, म्हणजे एका क्विंटलला 4,500 रुपयाचा भाव होतो। आणि सगळा कांदा खरेदी करणं, तो दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवणं, यासाठीचा खर्च साधारणपणे 7,000च्या वरती 1 क्विंटलला होणार आहे, म्हणजे किलोला 70 रुपये होणार आहे। आणि आखाती देशामध्ये पाकिस्तानचा कांदा हा 40 रुपयांनी मिळतो आणि भारतातून गेलेला कांदा हा जर 70 रुपयापेक्षा जास्त किमतीने विकावा लागला तर तिथे मार्केट मिळणार नाही आणि पर्यायाने निर्यात होणार नाही। ही मतदारांच्या आणि शेतकरी बंधूंच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे। त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही आणि हे शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे, निवडणुकीच्या तोंडावर चाललेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी ह्या आश्वासनाला किंवा ह्या निर्णयाला त्याचं शेतकरी राजा कुठेही स्वागत करताना दिसत नाही। कांदा प्रश्न, कांदा पीक हे या मतदारसंघातलं सगळ्यात प्रमुख पीक आहे आणि मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे। 2-3 वर्षापासून कांदे जरी करत नसलो, परंतु 1 क्विंटल कांदा निर्मिती करायला जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये खर्च येतो आणि सरकार जर कांद्यावरती निर्यात बंदी लावून जर शेतकऱ्याला पैसे होत असतील तर का सरकारने करू नये? आणि जर सरकार या संदर्भामध्ये जर निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना कुठंतरी त्रास देण्याचं काम करत असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूनी संसदेमध्ये प्रश्न नक्कीच मांडेल। मग सत्तेत असो नाही तर विरोधक असो, माझी भूमिका ही शेतकऱ्यांबरोबर राहील। राव भगरे सर हे आजच खासदार म्हणून निवडून आलेले आहे, कारण जे मोदी सरकारने आपले फडणवीस सरकारने जे कांदा निर्यात बंदी केली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला, म्हणून त्यांना एक चपराक म्हणून मी आज भगरे सरांचा कांद्याचे हार घालून सत्कार करीत आहे आणि भगरे सरांनी खासदार 100% होणार आहे आणि त्यांना कायम संसदेत कांद्याची आठवण राहावं म्हणून मी आज त्यांचा कांद्याने सत्कार केलेला आहे।